तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी एका भावाच्या आयडीचं नाव घेऊन त्याच्याबद्दल व्हिडिओ केला. आता का केला तर तो भाव आहे ना माझ्या प्रत्येक व्हिडिओला असं कमेंट करायचा की तू तुझ्या सासू सासऱ्यांना सांभाळ. व्हिडिओ काढण्यापेक्षा तू तुझ्या सासू सासऱ्यांना सांभाळ. बरं मी व्हिडिओ टाकला की ह्या भावाचं मला 2-4 तरी असंच कमेंट असायचं. मग काही लोक मला पर्सनल मेसेज करायला लागलीत की रुपाली ताई तुम्ही ह्या माणसाला ओळखता का. मग मला पण असं वाटायला लागलं बरं का की नक्कीच हा माझा सासरचा कोणतरी ह्यांचा नातेवाईक असणार आहे. वाटायला लागलं ना मला पण. मग मी काय केलं वैतागून त्या माणसाला ब्लॉक करून टाकलं. आता ब्लॉक केल्यावरती मी दुसरी आयडी खोलली, म्हणजे दुसरं एक पेज खोललं. आता पेज खोलल्यावरती ह्या भावाला कसं काय कळालं काय माहिती, ह्यो भाव तिथं पण मला तेच कमेंट करायला यायला लागला. मग त्या पेजवरती मी व्हिडिओ बनवायला लागले. मग माझं ते व्हिडिओ पोचलं की त्या भावापर्यंत. मग तो भाव लगबगीनी परत आला मला असंच कमेंट करायला, तू पहिलं तुझ्या सासू सासऱ्यांना सांभाळ नंतर व्हिडिओ कर. बरं काही लोक मला पर्सनल मेसेज करायला लागली तर रुपाली ताई जे बी तुम्हाला असं कमेंट करतय ते तुमच्या ओळखीचं आहे का, असं का कमेंट करत या. मी विचार केला की आता ह्या भावाला ब्लॉक करून काही फायदा नाही, कारण मी जर आता परत ह्याला ब्लॉक करावा तो नवीन आयडी घेऊन कवायला असं कमेंट करायला येणारच. म्हणून मी काय केलं त्या भावाबद्दल व्हिडिओ केला. बरं तो व्हिडिओ त्या भावापर्यंत पोचला. त्या भावानी मला असं कमेंट केलं की रुपाली ताई मी काय तुम्हाला पर्सनल ओळखत नाही, मी तुमच्या नात्यातला नाही, गोत्यातला नाही, कुठलाही नाही, मी लय लांबूनच आहे. लांबूनच म्हणजे कुठलं नाव घेतलं बरं त्या भावानी, हा मी नगरचा आहे. बरं तो मला अशा कमेंट का करत होता तर मजाक मधी. पण बावड्या तुझ्या अशा कमेंट मुळे लोक मला पर्सनल मेसेज करून विचारत होती तर की रुपाली ताई ह्या माणसाला तुम्ही ओळखता का आणि हा असा कमेंट का तुम्हाला करतोय. त्यामुळं म्हणजे मला व्हिडिओ बनवायचा नव्हता पण इलाजाने मला बनवायला लागला, बाकी काय नाही. आणि व्हिडिओ द्वारे जरी मी काय तुला वाईट वक्त तर नाही बोलले तरी पण माझ्या व्हिडिओचं तुला वाईट वाटलं असेल तर वाटू दे, वाटलं तर वाईट, मी तर काय करू त्याला. तू काय ना मला अशा कमेंट करायच्यास आता हे मनाला लावून घेऊ नको. जसं तुला मस्करी करायला येते ना त्यापेक्षा डबलीनी मला येते मस्करी करायला. मी रडत्या माणसाला हसावते आणि हसणाऱ्या माणसाला रडावते अशी व्यक्ती आहे मी. पण कसं आहे ही सोशल मीडिया आहे, इथं चांगली लोक भेटतात वाईट लोक भेटतात. तर बाबा माझ्या काय व्हिडिओचा राग मानू नको. आणि मी पण काय एवढं तुझं कमेंटचं मनाला लावून घेतलं नाही, पण आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या बद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज नको पसरायला, चुकीचं नको आपण वाटायला. जसं की वाटाय नको म्हणजे आपण नाही चुकीचं तर कशाला लोकांना वाटेल, बरोबर का नाही. पण मला असं वाटतं की आपण या सोशल मीडियावरती काम करतोय आणि आपलं एक चांगला संदेश देण्याचा व्हिडिओ असतात, चांगला संदेश देण्याचा किंवा लोकांना हसवण्याचं व्हिडिओ असतात. मग जर आपल्याला कमेंट अशा निगेटिव्ह यायला लागल्या, निगेटिव्ह तर काही नाही पण जर अशा तू अशा कमेंट केलेल्या अशाच कमेंट यायला लागल्या की लोकांच्या मनामध्ये असं वाटणार की ही हिच्या सासू सासऱ्याला सांभाळणार किंवा ही हिच्या घरातल्याला सासरच्या लोकांना व्यवस्थित बघणार आणि ही कशाला दुसऱ्याला ब्रह्मज्ञान शिकवते, असं पण म्हणजे गैरसमज होतो, बाकी काय नाही. आणि जे बी कॉमेडी व्हिडिओ असतात ते व्हिडिओ ते असं असतात माझं की माझ्या तोंडून पण कधी कधी चुकीचा शब्द जातात,
चुकीचं म्हणजे ते काय आपली रिअल लाईफ नसती, ते आपलं फक्त कला असती की आपलं कॉमेडी व्हिडिओ करण्यासाठी मला चुकीचा शब्द वापरायला लागते. चुकीचे शब्द म्हणजे असं की ह्यांना कधी कधी आरतुरं बोलण्यात येतं माझ्याकडून, किंवा अशा काही गोष्टी आहेत बरं का माझ्याकडून, पण ते एक कला आहे आणि त्याच्यामध्ये मला बोलायला लागतंय की मी कॉमेडी व्हिडिओ करते आणि त्याच्यामध्ये मला बोलायलाच लागते. पण काही लोक त्याचा अर्थाचा अनर्थ पण करतात. छोटासा आणि एक किस्सा तुम्हाला सांगते. तर बघा, पाठीमागच्या बरेच दिवस झाले, त्याला एक 5-6 महिन्याच्या पाठीमाग मी एक व्हिडिओ बनवला होता की मी आहे ना, व्हिडिओ असा बनवला होता, व्हिडिओ नाही संपूर्ण सांगत पण त्याचा टायटल फक्त सांगते मी तुम्हाला काय होता ती. तर टायटल असा होता की मी माझ्या सासरी पहिल्यांदाच गेल्यावरती माझ्या सासूबाईंनी मला हे काम सांगितलं होतं, असं काहीतरी टायटल आहे त्याचा. आणि तो व्हिडिओ कधी बनवला होता मी, तर 4-5 महिन्याच्या पाठीमागे बनवला होता. तर एका ताईचं मला पर्सनल मेसेज आला आणि मेसेज असा आला की रुपाली ताई, तुम्ही सांगत होता ना, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं म्हणता की मी कधीही खोटं बोलत नाही, मग तुम्ही आता कसं काय खोटं बोलला. मग मी त्या ताईला मेसेज केला की ताई मी काय खोटं बोलले. मग त्या ताई मला म्हणल्या हा व्हिडिओ बघा पहिलं. तर मी म्हणलं खरंच ताई, म्हणजे काय आहे या व्हिडिओ मध्ये, असं व्हिडिओ मध्ये काय आहे असं. तर म्हणल्या तुम्ही दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये असं म्हणलाय की मी माझ्या सासरी कधीच गेले नाही. म्हणजे तो 4-5 महिन्याच्या पाठीमागचा व्हिडिओ की मी माझ्या सासरी पहिल्यांदाच गेले होते, त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी असं काम सांगितलं होतं. आणि दुसरा जे व्हिडिओ आत्ता काढलेला मी, त्या व्हिडिओला मी असा टायटल दिला होता की मी माझ्या सासरी कधीच गेले नाही. तर तो दोन्ही पण व्हिडिओ त्या ताईंनी मला पाठवलं पर्सनल आणि म्हणल्या तुम्ही आता इथं खोटं बोललेला आहे. मग मी त्या ताईचा एकदम साध्या सोप्या भाषेत लगेच म्हणजे जो गैरसमज असतो तो दूर केला. आता गैरसमज त्यांचा होणं हे साहजिक आहे, कारण त्या ताई मला टिकटॉक पासून, आणि बरीच असे माझे फॉलोअर्स आहेत जे मला टिकटॉक पासून ओळखतात. तर मी म्हणलं ताई, तुमचं जे आहे हक्काने तुम्ही मला विचारताय किंवा तुम्ही मला पर्सनल विचारताय ह्या गोष्टी, तर मला पण त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि मी अशा लोकांची उत्तरं, तुम्ही कमेंटद्वारे मला प्रश्न विचारताय, मी तुमचे व्हिडिओद्वारे उत्तर देते. तर त्या ताईंना मी असं सांगितलं, ताई मी माझं जे मूळ सासर जे माझ्या नवऱ्याचं मूळ गाव, जे त्याच्या वडिलांचं म्हणजे आजोबांचं जे आपलं मूळ गाव असते, पुणे मुंबई हे आपलं मूळ गाव कुणाचंही नाही. मूळ गाव आपलं कुठलं तरी असतंय, बरोबर का नाही. जसं की ह्यांचं जे आहे माझ्या नवऱ्याचं, ती पंढरपूरच्या तिथं एक मांडकी म्हणून छोटंसं गाव आहे, ते मूळ गाव आहे. पण तिथलं सगळं शेतीवाडी जी ह्यांची होती, तर हे लहान म्हणजे माझा नवरा लहान असताना त्यांच्या वडिलांनी विकून ते मुंबईला शिफ्ट झाली होती. म्हणजे ह्यांनाच नाही कळत, तर मला तर मी तर अजून गेलेच नाही. तर मीच असं सांगितलं होतं, म्हणून मी असं सांगितलं की पहिल्यांदा मी मुंबईला गेले होते. म्हणजे आता तेच माझं सासर ना. आता ह्यांनी काही शेतीवाडी ठेवली नाही त्यांच्या गावाला म्हणल्यावरती ते सासर कसं काय. पण सासर मी मनातून देवाच्या दयाने जर झालं, माझी तर इच्छा आहे की देवाच्या दयाने जर माझं चांगलं झालं ना, तर नक्की एखादा कवायना गुंटा माझ्या सासरी घेईल आणि तिथं आपलं छोटं कवायना घर बांधल. कारण माझी मनातून इच्छा आहे बरं का. आणि आपलं मूळ गाव हे लय महत्वाचं असतं या. पण आता कळणाऱ्यालाच हे आपण काय सांगायचं, बरोबर का नाही. तर मग म्हणून मी काय केलं, म्हणून मी म्हणले होते की सासरी म्हणजे मुंबईला गेले होते मी पहिल्या जुटला. माझा सांगण्याचा उद्देश म्हणजे कानात आणि डोळ्यात 4 बोटाचा अंतर असतोय ना, तसं काहीतरी थोडेसा गैरसमज झाला. मी त्या ताईंचा काल गैरसमज दूर केला. तसंच ह्या भावाच्या कमेंटमुळे काही जणांचं गैरसमज झालं. तसंच मी गैरसमज पण ह्या व्हिडिओद्वारे मला वाटतंय की क्लिअर होत्याल. म्हणून मग मी त्या ताईंना सांगितलं की मी मूळ गावाला अजून गेलेच नाही ह्यांच्या कधी. म्हणजे माझा नवराच अजून गेला नाही, तर मी तर कसं काय जाणार. म्हणून ते सांगत होते मी. आणि मग त्या ताईंनी तिथं पॉइंट, मग त्यांचं पण गैरसमज दूर झाला. तर बघा, काही जणांचं जे आपल्याला पहिल्यापासून ओळखतंय, मग त्याच्यामध्ये अशी भूलचूक होती आणि म्हणजे गैरसमज निर्माण होते, बाकी काय नाही.